अशोक खरात श्राप देत होता आणि लोक त्यांना घाबरत होती. त्यांच्याकडे अशी काय चमत्कारी शक्ती होती. मोठमोठ्या पदावर असलेल्या महिला त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांचं मूत्र प्यायला तयार झाल्या होत्या. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की गोमूत्र पिलेलं चांगलं असतं, पण आता मानव निर्मित मूत्र पिणं पण. चला मुद्द्याकडे येऊया. हा आपला पॉइंट नाही मित्र. तुम्हाला सांगतो, हा अंधश्रद्धेचा विषय नसून सायकोलॉजी मॅन्युप्युलेशनचा विषय आहे. आणि याच्या मागे 4 प्रकारची सायकोलॉजी काम करते. एक म्हणजे अथॉरिटी बायस, म्हणजे सत्तेचा प्रभाव. आता या सर्व गोष्टी साहजिकच असतात. सर्वसामान्य लोकांना वाटतं इतक्या मोठ्या घरातल्या बायका जातात म्हणजे त्या व्यक्तीकडे काहीतरी चमत्कारी शक्ती असेल, म्हणून सामान्य लोकांच्या बायका सुद्धा त्यांच्याकडे जायला लागल्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवत गेल्या. नंबर 2, फिअर सायकोलॉजी, म्हणजे भावनावर कंट्रोल मिळवणे. आता तुम्ही बऱ्याच बंधू बाबांना बघितलं असेल, त्यांच्या कॉमन टेक्निक असतात. तुला श्राप लागेल, तुझं घर उद्ध्वस्त होईल, तुझ्या नवऱ्याला धोका आहे, तुझ्या मुलांना धोका आहे. आणि हे ऐकून जेव्हा भीती निर्माण होते तेव्हा लॉजिक किंवा कोणतंही शिक्षण कामाला येत नाही. नंबर 3, इमोशनल होणे, म्हणजे भावनिक टेन्शन मध्ये किंवा अडचणीमध्ये असतात किंवा रिलेशनशिपचा इश्यू असतो आणि अशा अडचणीच्या वेळेस लोक लॉजिक शोधत नाही, आधार शोधत असतात. आणि 4, सगळ्यात महत्वाचं, ती करते तर मी का नाही करू शकत. शेवटी लोकांना कॉन्फिडंटवर विश्वास नाही तर देवावर विश्वास आहे. काहीतरी मंत्र म्हणून मी श्रीकृष्णाचा अवतार आहे सांगून महिलांना वश मध्ये करायचा. काय वाटतं मित्र तुम्हाला या रिटायरमेंट कॅप्टन खरात बद्दल? कमेंट मध्ये नक्की सांगा.